राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. गेली 40 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेले विजय ग्रुपचे प्युअर व्हेज जम्मू काश्मीर चौधरी डब्बा अँड फॅमिली रेस्टॉरंट. गौरव चवीचा स्वाद महाराष्ट्राचा. आमची वैशिष्ट्ये: निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, सर्वोत्कृष्ट स्वच्छता, जल सर्व्हिस, सुसज्ज किचन हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, पार्टी हॉल, बर्थडे हॉल, महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रवासी ड्रायव्हरसाठी स्नानगृह, वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था. आमच्या शाखा मोशी, मनसर, कळंब, बोटा, माळवाडी. आमचा पत्ता: पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 9596 64 56 86 आणि 60 06 82 24 02. दिवसापासून रादर 4 तारखेच्या रात्रीपासून याच्यावरती आम्ही एक मोठी इन्व्हेस्टिगेशन चालू केलेली आहे. परंतु फक्त तेवढ्यापुरतं ते मर्यादित नाही आहे. कृत्रिम दूध, भेसळयुक्त दूध आणि याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातलं जे रॅकेट आहे ते रॅकेट आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे. त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे आणि आता ते रॅकेट उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल गेल्या 2 दिवसापासून आम्ही टाकत आहोत. इन्व्हेस्टिगेशन ऑनगोईंग आहे, परंतु याच्यामध्ये ज्या काही माहिती भेटलेली ती निश्चितच धक्कादायक माहिती आहे आणि त्या अनुषंगानं पुढील कारवाई FDA मार्फत आणि पोलीस विभागामार्फत एकत्रितरित्या करण्यात येत आहे. त्याचं इन्व्हेस्टिगेशन आत्ताही चालू आहे. त्याच्यातून पुढे जे इन्व्हेस्टिगेशनमधून माहिती आलेली त्याच्यावरची पुढची कारवाई पोलीस विभाग आणि FDA हे दोन्ही मार्फत पुढे नेण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे की इंटेलिजन्स गॅदरिंग आणि त्याच्या आधारे कारवाई करणं. सर्वसाधारणपणे एक महिनाभरापूर्वी माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन आली होती की इन्फॉर्मरच्या माध्यमातून तो स्वतः व्यक्ती मला भेटून हे जे नेटवर्क आणि रॅकेट आहे हे कसं चालतं याची इत्थंभूत माहिती मला त्या व्यक्तीनं दिली. ती माहिती दिल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन आम्ही केलं. ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर याच्याबद्दलचं पूर्ण इंटेलिजन्स गॅदरिंग आणि इन्फॉर्मेशन ह्या दोन्ही आम्ही केल्या. इंटरनल अनालिसिस केलं टीमच्या मार्फत. ते अनालिसिस झाल्यानंतर मग पोलीस विभागाशी आम्ही संपर्क साधला, कारण आम्हाला लक्षात आलं की हे फक्त याच्यामध्ये क्रिमिनल एलिमेंट पण आहेत. त्यासाठी पोलिसांची मदत आपल्याला लागणार आहे. म्हणून मी स्वतः महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एक पूर्ण टीम यासाठी असाइन केली. त्यांनी हे काम पोलीस विभागामार्फत कोऑर्डिनेट करण्यासाठी पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंग गिल यांना त्यामध्ये निर्देश दिले. तिथून पुढे पुणे ग्रामीणचे SP आणि माझी टीम यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन होत होतं त्या अनुषंगाने आवश्यक त्या परमिशन, आवश्यक ती स्टेप्स, माहिती काढणं चालू झालं. ज्या व्यक्तीवरती, रॅकेटवरती संशयित होते त्यांच्यावरती वॉच ठेवण्यात आला. वॉच सुरू झाल्यानंतर त्याच्या मूव्हमेंट टॅप करण्यात आल्या. मूव्हमेंट टॅप करण्यात आल्यानंतर जो इनपुट आला आणि त्याच्यावरती रेड हँडेड आम्हाला त्याच्यामध्ये पकडायचं होतं ती माहिती आली. आणि हे ऑब्झर्व करत असताना जो प्रॉडक्ट डिलिव्हर करायचा होता, जे केमिकल आणि इतर गोष्टी डिलिव्हर करण्यासाठी तो व्यक्ती त्या ठिकाणी जात होता, त्यावेळेस आम्हाला माहिती भेटली. त्याचं व्हेरिफिकेशन झालं आणि जॉईंट टीमनी हे जे नेक्सस आहे ते उद्ध्वस्त करण्यासाठी पावलं टाकली. आज आपण 6 जुलैला आहोत. तर गेल्या जवळजवळ 1 महिन्यापासून याच्यावरती काम चालू आहे आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. परंतु आत्ता जी गेल्या 2-3 दिवसात कारवाई झाली ती फक्त सुरुवात आहे. याचे धागेदोरे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, खूप खोलवर आहेत, खूप ठिकाणी आहेत आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. याच्यामध्ये भेसळ द्रव्य आम्हाला जे सापडले आहेत ते स्कीम मिल्क पावडर, परमिट पावडर, इमल्सिफायर
हे केमिकल आहे, इंडस्ट्रीयल केमिकल आहे, ते याच्यामध्ये वापरलं जातं. ते बॉन्डिंग एजंट म्हणून वापरलं जात आहे, की म्हणजे ज्यावेळेस पाणी किंवा SMP, ह्वे हे टाकल्यानंतर ते बॉन्ड व्हावं म्हणून त्यासाठी एक केमिकल ज्याला इमल्सिफायर म्हणतात ते वापरलं जात आहे. शॅम्पू, डिटर्जंट, पाम तेल आणि इतर सर्व गोष्टी यामध्ये वापरल्या जातात. हे याचं एक रॅकेट आहे, याचा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. आता याचा फॉर्म्युला तयार करणारा व्यक्ती तोही आयडेंटिफाईड आहे, तोही अरेस्ट आहे. हे सगळं चालवणारा रॅकेट तोही आयडेंटिफाईड आहे, तोही अरेस्ट आहे. याचा मेजर केंद्र जे आत्ता सापडलेलं आहे ते मंचर, पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे. याचं जे क्रिमिनल नेक्सस आणि नेटवर्क आहे या पद्धतीने आपण आयडेंटिफाय केलं आहे. त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करून पुढची कारवाईचे काम चालू आहे. पुणे ग्रामीण पोलीस जे आहे संदीप सिंग गिल हे त्या कामावर लीड करतायत. तर त्यांचे जे LCBPI आहेत, लोकल क्राईम ब्रांच, हे त्यांचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद क्षीरसागर याच्यामध्ये पोलिसांच्या साईडने लीड करतायत. माझ्या साईडने माझे असिस्टंट कमिशनर लीड करतायत. हे जे नेक्सस आहे याचं रचना आणि व्याप्ती ही निश्चित करण्यासाठी आमचे FBI आणि पोलिसांच्या विभागानं अथक प्रयत्न केले. त्याची चौकशी चालू आहे. याचं केंद्रबिंदू जे आहे ते मिल्क कलेक्शन सेंटर्स आहेत, चिलिंग सेंटर्स आहेत. भेसळचा प्रकार आयडेंटिफाय केला आहे, त्याचं प्रमाण आयडेंटिफाय केलेलं आहे, पुरवठा कालावधी, सल्लागार हे सगळं आपण आयडेंटिफाय केलेलं आहे. तर जेवढं जास्त ऑर्गनाइज क्राईम असतो तेवढं जास्त ऑर्गनाइज पद्धतीनं आणि सायंटिफिक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं. ते आम्ही करू शकलो आणि हे फक्त सुरुवात आहे, कारण याचे जे धागे देणे भेटलेले आहेत ते भयंकर आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व असेल त्यांना मी कशाही परिस्थितीतून स्पेअर करणार नाही. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.